नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाठ घेतोय रम्य संस्कृतम मधील केन कृतम चतुर्थ घटक. मी आहे योगेश पाटील आणि आपण पाहतात संस्कृत साधना. माता प्रभाते कार्यालयं गच्छति. माता म्हणजे आई. सकाळी प्रभाते सप्तमी विभक्ती काल दर्शवण्यासाठी आपण सप्तमी वापरतो. माता प्रभाते कार्यालयं गच्छति. आई सकाळी कार्यालयात जाते. गमनात पूर्वम जायच्या आधी. सा मंदाराय करणीयानी कार्यानी कथयती. जायच्या आधी ती सा म्हणजे ती मंदारला करावयाची कामे सांगते. कार्याणाम अवलीही तू प्रदीर्घा आसीत. करावयाची जी कामं आहेत त्यांची जी अवली आहे, अवली म्हणजे त्याची यादी, ती प्रदीर्घा म्हणजे खूप मोठी होती. अधुना सायंकाल समयः. आता संध्याकाळची वेळ आहे. मातुः प्रत्यागमन समयः. आईच्या प्रत्यागमन म्हणजे परत येण्याचा हा वेळ आहे. मंदारः किंचित भीतः यतः सर्वाणि कार्याणि न समाप्तानि. मंदार थोडा घाबरलेला आहे कारण सगळी कामं झालेली नाहीत. माता प्रविशती. आई येते. माता रे मंदार कार्याणाम अवलीम दर्शय सत्वरम. आई म्हणते, अरे मंदार मला कामाची जी यादी आहे ती सत्वरम म्हणजे लगेच दाखव. आणि मग खाली एक सुंदर अशी अवली दिलेली आहे. त्याच्यामध्ये ज्याला आपण टू डू लिस्ट म्हणतो ना, अवली ही शयनगृहस्य स्वच्छता. कृतम न कृतम म्हणजे केलं नाही केलं. शयनगृहम स्वच्छीकृतम. शयनगृह स्वच्छ केलं. गृहे जलपूर्णम. घरी पाणी भरायचं आहे. जलम पूरितम पाणी भरलं आहे. अवकर क्षेपणम. अवकर म्हणजे कचरा, कचरा टाकणे. अवकरः क्षिप्तः कचरा टाकला. प्रातराश भक्षणम. प्रातराश म्हणजे नाश्ता, ब्रेकफास्ट. प्रातराशः भक्षितः नाश्ता केला. गृहमार्जनम घर पुसणे. गृहम न मार्जितम घर पुसलं नाही. अशा पद्धतीने पुढे दुग्धालयात दुग्ध क्रयणम. वायुचुल्ले हे स्वच्छता. वायुचुल्ली म्हणजे गॅस. वित्तकोशात धन आहरणम. वित्तकोशात, वित्तकोश म्हणजे बँक आणि वित्तकोशात म्हणजे त्याची पंचमी, बँकेतून पैसे काढणे. आणि स्वाध्याय म्हणजे अभ्यास करणे. एतत् सर्वम केन कृतम न कृतम. हे सगळं कोणी केलं किंवा नाही केलं, अर्थात मंदारेण, मंदारनी. खाली काही वाक्य परत दिलेली आहे. मंदारेण कार्यम कृतम. मात्रा कार्यम दत्तम. बालेन जलम पीतम. अस्माभिः पुस्तकानि पठितानि. महिलया अवकरः क्षिप्तः. ताभिः वस्त्राणि प्रक्षालितानि. छात्राभिः पुस्तिकाः लिखिताः. बघा, ह्या सगळ्या वाक्यांमध्ये कर्ता जो आहे तो मंदार, आई, बालक, आम्ही, महिला हे सगळे कर्ते आहेत. पण हे सगळे कर्ते तृतीया विभक्तीमध्ये आहेत. मंदारेण. आणि कार्यम, जलम, पुस्तकानी, अवकरः, वस्त्राणी हे सगळे कर्मपद आहेत. आणि हे सगळे कर्मपद प्रथमा विभक्तीत आहेत. आणि कृतम, दत्तम, पीतम ही सगळी क्रियापद ही कर्माप्रमाणे चाललेली आहेत. म्हणजे हा कर्मणी प्रयोग आहे. म्हणजे कर्ता तृतीयेमध्ये, कर्म प्रथमेमध्ये आणि क्रियापद हे कर्माप्रमाणे चाललेलं आहे. आता संभाषापत्रम मध्ये रिक्त स्थानम पुरेत असं दिलेलं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये पहिलं आहे माधवेन पत्रम आणि कंसामध्ये आनितः आनितम असं दिलेलं आहे. तर पत्रम प्रमाणे क्रियापद चालणार असल्यामुळे आनितम असं त्याचं उत्तर येईल. दुसरं आहे मर्कटेन म्हणजे बाकडाने. टोपिकाः गृहीतम गृहीताः. तर टोपिकाः ह्या कर्माप्रमाणे, गृहीताः हे क्रियापद ह्या ठिकाणी येईल. पुढे वृद्धया देवाः प्रार्थिताः. आता तुमच्या लक्षात आलं असेल आतापर्यंत. युष्माभिः नाटकम. नाटकम म्हणजे ते नाटक, हे नपुंसकलिंगी कर्म आहे. त्यामुळे दृष्टः दृष्टम यातलं दृष्टम असं क्रियापद त्या ठिकाणी येईल. उत्तमैहि कार्यम आरब्धम असं त्याचं उत्तर येईल. त्यानंतर धेनुभिः तृणानि भुक्तम का भुक्तानी याचं उत्तर तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगायचं आहे. गुरुणा दक्षिणा याचितो याचिता. दक्षिणा असल्यामुळे याचिता असं त्याचं उत्तर येईल. मित्रांनो, अतिशय सोपा असा हा पाठ आहे. कर्मणी प्रयोगाचे यात उदाहरणं दिलेले आहेत. पुढे एक पठत बोधत म्हणून एक सुंदरसा भाग आहे, तो आपण वाचूयात. रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम. भास्वानुदेश्यति हसिष्यति पंकजश्रीः.
इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे हा हंत हंत नलिंगलिंग गज उच्चहार. म्हणजे रात्रीर्गमिष्यती, रात्र जाईल, भविष्यती सुप्रभातम, आणि सुप्रभात होईल, सकाळ होईल. कश्चन भ्रमरः मधुपाने मग्नः सायंकालम यावत कमलकोशे एव तिष्ठती. भ्रमर, रेफ म्हणजे काय? भ्रमर म्हणजे भुंगा. भुंगा तुम्हाला माहितीये सगळीकडचा मध गोळा करत असतो. तो मधुपानामध्ये म्हणजे मध गोळा करण्यामध्ये मग्न असलेला असा भुंगा सायंकाळपर्यंत कमलाच्या कोशामध्ये राहतो. आणि तुम्हाला माहितीये ज्या वेळेला संध्याकाळ होते, रात्र होते, त्यावेळेला कमलाचं फुल हे त्याच्या पाकळ्या परत बंद होतात. यदा रात्रीही जाता, जेव्हा रात्र होते, तदा दलानी निमिलितानी, कमलदल हे निमिलित होऊन जातात, बंद होतात. कोशबद्धेन भ्रमरेन चिंतितम, कोशामध्ये त्या भ्रमरबद्ध होऊन जातो तो भुंगा, आणि तो विचार करतो रात्रीही तू गमिष्यती. तो हा श्लोक आहे. रात्रीर गमिष्यती म्हणजे रात्र जाईल, संपेल. अचिरादेव सुप्रभातम भविष्यती, अचिराद एव म्हणजे लवकरच सकाळ होईल. सूर्यदेव उदेष्यती, सूर्यदेव म्हणजे भास्वानुदेष्यती, सूर्य उगवेल. पुनश्च कमलिनी प्रफुल्लिता भविष्यती, आणि ही कमलिनी जी आहे, हे जे कमळ आहे हे परत प्रफुल्लित होईल. आणि अहमच कमलकोशात मुक्तः भविष्यामी, आणि मी ह्या कमलकोशामधून, कमलकोशात पंचमी, कमलकोशातून मुक्त होईल. पुन्हा स्वातंत्र्यम लप्स्ये, मला परत स्वातंत्र्य मिळेल. किंतु हा हंत, किंतु अरे अरे, कोशगतः भ्रमरः यावत इत्थं चिंतयति, कोशातला भ्रमर जोपर्यंत असा विचार करतोय, तावदेव तोपर्यंतच, कश्चन गजयुथः तत्र आयातः, काही हत्तींचा कळप तिथे आला. तेषु एकेन गजेन नलिनी उत्पाटिता, आणि त्यांनी त्यातल्या एका हत्तीनी नलिनीला म्हणजे कमळाला, कमळाचंच दुसरं नाव नलिनी, नलिनीला उत्पाटिता म्हणजे त्याला तोडलं त्या फुलाला. भ्रमरः तू कमलकोशेव निबद्धः, आणि तो भ्रमर, तो रेफ म्हणजे तो भुंगा त्या कमलकोशामध्येच अडकून राहिला. अहो दैवी विचित्रा गतीही, आणि किती ही दैवाची विचित्र गती आहे असं ह्या श्लोकामधून आपल्याला कळतं. गती स्त्रीलिंगी असल्यामुळे विचित्र हे विशेषण विचित्रा गती ही असं होतं. हा पाठ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.